आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईचा वडापाव 39व्या स्थानी। सर्वोत्तम सँडविचच्या यादीत भारतातील एकमेव पदार्थ। पुणे पोलिसांकडून 111 बंदूकधारकांचं लायसन्स रद्द। पोलिसांच्या 200 बंदूकधारकांना नोटीस। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बंदूकधारकांना दणका। मराठी चित्रपट महोत्सवाला मोठी गर्दी। बालगंधर्व रंगमंदिरात चित्रपट महोत्सवाचं आयोजन। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटांचे शो हाऊसफुल। अटल सेतूवर लवकरच फूड प्लाझा पेट्रोल पंपाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार। अटल सेतूच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जासई परिसरात खानपानासह इंधनाची सुविधा उपलब्ध करण्याचा MMRDAचा निर्णय। पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। प्रॉपर्टी हडपण्याच्या आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या। व्हिडिओही बनवून केला व्हायरल। हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर। शिवाजी पार्कमध्ये धूळ रोखण्यासाठी गवताचा थर असणं आवश्यक। IITचा अहवाल BMCने घेतला। IITचा सल्ला मैदानातील लाल माती बदला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सूचना। ज्येष्ठ वकील देवांग व्यास यांचा मुंबई हायकोर्ट आणि गुजरात हायकोर्टाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचा राजीनामा। न्यायालयाचे अतिरिक्त जनरल म्हणून देवांग व्यास यांनी 12 वर्ष काम पाहिलंय। हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता। मार्च 2025 पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदाराला पूर्ण करता आलं नाही। 23 किलोमीटरच्या मार्गावर आणखी काही स्थानकांचं काम बाकी। ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव। ठाण्यात 12 बंगला परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। पालिका प्रशासनाकडून कोपरीत चिकन विक्रीवर बंदी। दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद।